संतांची या ठिकाणी भेट होत आहे। साक्षात सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आणि पंढरीच्या पांडुरंगाकडे आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व भक्तगण वेगवेगळ्या दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे जाताना दिसतात। आज देखील ही निवृत्ती महाराजांची दिंडी कर्जत शहरामध्ये येत आहे। संत शिरोमणी गोदड महाराजांची ही नगरी आहे आणि निश्चितच त्या कालखंडामध्ये गोदड महाराज देखील अतिशय निश्चिम भक्त हे पंढरीच्या पांडुरंगाचे होते आणि म्हणून पंढरीचा पांडुरंग देखील या भक्ताला त्यावेळेस भेटायला आले होते आणि म्हणून ही हजारो वर्षाची परंपरा आहे। आणि त्यामुळं आपण पाहिलं असेल की आज जत्रेचं स्वरूप आलं आहे। निवृत्ती महाराजांची दिंडी ही सगळ्या कर्जत आणि कर्जत परिसर आणि तालुक्याच्या भक्तगणासाठी एक मोठा उत्सव असतो आणि मी देखील एक त्यांचा बाईक भक्त म्हणून स्वागतासाठी आज वेशीवरती सर्व कर्जतकरांच्या बरोबर उपस्थित आहे। आणि शेवटी आपली हीच संस्कार आणि संस्कृती आपल्याला हजारो वर्षाची परंपरा असलेली पुढे घेऊन जात असताना दिसते आणि त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये भविष्यातल्या पिढीला हा आदर्श कळाला पाहिजे, समजला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या वाटेवर चाललं पाहिजे। आणि म्हणून ही मांदियाळी अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळंच आपण हे चांगल्या पद्धतीनं जगतोय, वागतोय आणि भविष्यही बघतोय आणि म्हणूनच कधी नव्हे ती यावेळेस मे महिन्यामध्ये पाऊस आला, शेतकरी सुखावलेला आहे। भविष्यकाळात त्याच्यावरती कुठलंही संकट येऊ नये हीच मागणी आणि प्रार्थना देवाच्या चरणी आहे। आता आम्ही प्रतीक्षेत आहोत की पालखी येईल। शासनाच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय चांगले निर्णय घेतलेत। मग स्वच्छतेपासून त्यांच्या सुरक्षेपासून त्यांच्या औषधोपचारापर्यंत सगळे निर्णय घेतलेले आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोच केलेले आहेत। अशा पद्धतीनं सरकारने काम केले। पावसापासून सुद्धा संरक्षण व्हावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी रेनकोट दिलेले आहेत। अशा पद्धतीनं अलीकडच्या कालखंडामध्ये भक्तगणांची काळजी हे राज्य सरकारच्या मार्फत घेतली जाते, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जाते। आपण पाहिलं असेल तर आज सगळे प्रशासकीय अधिकारी देखील स्वागत